गुड मॉर्निंग भावांनो. माझं नाव हर्षद आहे आणि हा माझा पहिला यूट्यूबचा ब्लॉग असणार आहे आजचा. मी इंस्टावरती व्हिडिओज बनवते आणि आपले 12,000 फॉलोअर्स रात्री कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे मी आता यूट्यूबला हा माझा पहिला व्हिडिओ टाकणार आहे. मी अगोदर पण व्हिडिओज टाकलेले आहेत, पण हा इथून खरी सुरुवात करू आपण. आणि आज मी निघालो तेवढं आवरून सकाळी 4 वाजता कोल्हापूरला, कारण आपल्याला घ्यायचं देवीचं दर्शन. इथं आपली क्युटी ही आणि मी आत्ता आलो माझ्या भावाकडं. तर आता आम्ही ही इथं लावणार आहे आणि आपल्याला घेऊन जायची आपली चालटोस बॉईज. तर आत्ता आपण कोल्हापूरला जातोय आणि आत्ता आपण कोल्हापूरला जाताना जो सातारच्या अगोदर घाट पडतो, खांबाटकी घाट, तिथे घाट तुम्हाला दिसेल. हा एकदम सिनिक रूट आहे नाही का. आणि जेवढा हा घाट सुंदर दिसतो तेवढा तो रिस्की पण आहे, कारण इथं जे टर्न्स आहेत ते एकदम शार्प आहेत. मग इथं जर नवीन कोण ड्रायव्हर येत असेल तर तुम्ही फक्त इथं सांभाळून गाडी चालवा किंवा दुसऱ्या कोणाला तर द्या, कारण इथं मध्येच कुठं पण गाड्या फेल झालेल्या असतात. मग तुम्ही जाऊन मागं पप्पी नाही शक्यता आहे. थोडंसं डिस्टन्स ठेवून चालायचं किंवा मग दुसऱ्या कोणाला तर घ्यायची गाडी. जसं मी बोललो होतो एकदम शार्प टर्न्स आहेत, तर त्याचं एक प्राईम एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. हा गेला पहिला टर्न आणि हा येतो दुसरा. आणि जर तुम्ही अचानक वर आलात तर समोर तुम्हाला एखादी गाडी बंद पडलेली दिसू शकते. त्यामुळे कीप सेफ डिस्टन्स. आपण थांबलेलो आहे खायला. हा आपला ब्रेकफास्ट ब्रेक आहे. हा ब्रेकफास्ट इडली सरको भाई आणि मणिगू पुडा. सकाळी सकाळी गुड मॉर्निंग. ऍक्सिडेंट झालाय भावांनो. तिकडे तो बारीक पोरगा जे पडले गाडीवरनं. बापरे, लपड्याचं काम भाई. सकाळ सकाळी जोरात ठोकलेला आहे. बंपर गेला भाई आतमध्ये. बंपर फाटलाय, टेल लॅम्प गेला, क्वार्टर पॅनल गेला. नाश्ता तर झालेला आहे. आता वारी आपली निघायची. आपण निघूया पुढं. आता आपण नेमकं कोल्हापुरात एंटर करतोय आणि त्याच वेळेस इथं गर्दी लागलेली भाई. मोकार ट्रॅफिक आहे इथं दिसतं तुम्हाला. 15 मिनिट झाले इथंच लटकलोय. काय झालं असेल तर बघू आपण. आता आपण आलेलो आहे महालक्ष्मीच्या मंदिरात आणि इथं आल्यानंतर मला समजलं की इथं सोन्याचा कळस बसवलेला आहे. एक नंबर. आपण दर्शन बारीला लागलेलं नाही का. तुम्हाला इथली एक खासियत सांगतो मी. ही लाईन आहे ना, ह्याच्या एकदम पलीकडं थांबा एक मिनिट दाखवतो. तो जो एरिया आहे जो मी आता दाखवला, तिथं जर रांग असेल तर दर्शनासाठी कमीत कमी 3.5 ते 4 तास धरून चालायचं लागणार. पण आता तिकडं मागं नाहीये, तर मला फक्त 1.5 ते 2 तास लागतील मॅक्स. त्याच्या अगोदर पण होऊ शकतो दर्शन. हे मी एवढं एक्झॅक्टली सांगतोय कारण मी बऱ्याच चाललोय. इकडे काय वेगळं आता मंदिराचं रेनोव्हेशनचं काम चालू आहे. आता खालचा पार्ट दिसतो तुम्हाला, हा ऑलरेडी होता. तिथं भरपूर मूर्त्या पण आहेत, त्या पण रिस्टोर करायचं काम चालू. आपलं दर्शन झालेलं आहे आणि हे काम चालू आहे इथं देवीचं मंदिराचं रिनोव्हेशन चालू आहे. आणि हा येतो सोन्याचा कळस. प्रॉपर दर्शन झालं, एकदम मस्त दर्शन झालं आपलं. आता आम्ही निघालो ज्योतिबाला. आम्ही त्या अगोदर थोडं खाऊ, त्यानंतर मग पुढे जाऊ ज्योतिबाला. आपण भेटूया जेवल्यानंतर. बोट्टे पाटील आणि देसाईंचं लग्न आहे भावांनो. कोणाला यायचं असेल तर नक्की या. कोल्हापुरात ऑलवेज वेलकम. आपल्या समोर एक गाडी चालली आता. त्यांनी बुलगार्ड लावलेलं आहे की गाडीचा ऍक्सिडेंट मध्ये बंपर वाचावा. पण इथं स्टोरी जरा वेगळी आहे. त्या बुलगार्डमुळं बंपर जास्त डॅमेज झालाय, तर दिसेल तुम्हाला. जेवण झालंय भावांनो आपलं मस्त. आता आपण निघालेलो आहे ज्योतिबाच्या दर्शनाला. आणि हा तिथला घाट आहे ज्योतिबाचा, ठीक आहे, जो हायवेवरनं येतो. आता इथं आत जायचं असेल तर तिथं हायवेला एक हॉटेल मंथन लागते. तिथनं लेफ्ट टर्न घ्यायचं आतमध्ये आणि घुसायचं वरती. आणि इथं पहिले सिनिक रोड आहे हा. इथं घाट आहे मस्त, मला दिसलच. मला व्ह्यू दाखवतो. याला काहीतरी पडलं मागं. हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. कुठनं दाखवू पण तुम्हाला व्ह्यू. आंबा एका ठिकाणी. ओ मस्त दिसते हा हॅरियर आंबा. तुमको कुछ दिखाना पडेगा. तर तुम्ही फक्त माझा POV एन्जॉय करा. जास्त काय तुम्हाला दिसत नसेल तर. बोललो होतो जसं मी, सिनिक रोड आहे. दोन्ही साईडला हिरवी झाडं आणि हे नेहमी कंटिन्युअस असतं. उन्हाळ्यात पण असं राहतंय, फक्त थोडं सुकून जातं, पण झाडं असतात त्यामुळे दिसायला भारी दिसतं लय. आणि वातावरण पण थंड असतं आसपास.
तर आता आपण घाट नाही घेतला, आपली गाडी आहे तो घाट. व्ह्यू लय भारीत काय तर मला दिसलच काय ते उकरले रिसेट नाही. या साईडला ज्योतिबाचं मंदिर आहे वरती, ते तुम्हाला दिसणार नाही, मी तुम्हाला दाखवलं थोडं ब्लॉगमध्ये आपल्या. आणि इथनं बाई सीन लय भारीत, कारण हा रोड पण लय भारीत, खाली जाताना पण जो व्ह्यू आहे ना तो लय बसते. तुम्ही जर येत असाल नाही तर मग पावसाळ्यामध्ये तुम्ही येऊ शकता, कारण बाई सीन एन्जॉय करण्यासारखे. लोणावळ्याला काय करता बाई. आणि आत्ता मला ही जी पुढची गाडी आहे त्या आत जे माणसं बसले आहेत ते बघून माझ्याकडं असे जरा विचित्र नजरेने बघत होते की हा काय करतोय, पण ठीक आहे. इथं एक मला मुत्रे काका सापडले, तुम्हाला दिसतात. इथं वर जाताना इथले जे गाव ग्रामपंचायत आहे त्यांना बहुतेक रोड टॅक्स द्यायला लागतो आपल्याला, माहीत नाही मला काय विषय, तर येतील आपल्याला विचारायला. बा आता हे जेवढे पण डोंगरावरती मंदिर असतात तर भरपूर लोकांना माहिती आहे, डोंगरावरती जर मंदिर असेल ना तर इथं गावातल्या लोकांची अशी एक छोटीशी असते विषय, मग तिथं आपल्याला पे करायला लागतं. पेमेंट डन भावांनो, 30 रुपये भरायला लागले इथं, ठीक आहे. काही ठिकाणी 60, 70, 50 अशी घेतात. इथं 30 रुपये एंट्री फीज आहे. हा एंट्री फीज म्हणू शकतो आपण, एंट्री फीज. गाडी पार्क झालेली आहे, आता आपण जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ. वानर बघून घ्या बाई, एखाद्या यातून फोन घेऊन जायचं माझ्याकडनं. आलो इथं, आलोय आपण मंदिरात. तर इथं जसं दिसतंय मोकार गर्दी आहे, आता संडे आहे तर इथं भरपूर गर्दी आहे, त्यामुळं मी बाई भरला पाय, जाऊ दे. गर्दीमुळे 3-4 तास आरामात जातील, त्यापेक्षा मी बाहेरनं दर्शन घेऊन जाईल. जसं आपण मगाशी बघितलं होतं महालक्ष्मीच्या मंदिरात पण काम चालू होतं, ज्योतिबाच्या इथं पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आपलं दर्शन झालंय, पण मी तुम्हाला लाईन दाखवतो ना किती आहे, कारण इथं गर्दी मोकार आहे. सावर कुठं तू आता चालूय. आता हे तुम्हाला दिसेल इथं गर्दी किती आहे, ही लाईन आहे बाई, ही लाईन पूर्ण. यामुळं 2-3 तास आरामात जाणार, त्यामुळे आम्ही एक बेस्ट निर्णय घेतलेला आहे की दर्शन बाहेरनच घ्यायचं. तुम्हाला एक मी युनिव्हर्सल पोज दाखवतो. दिसला तुम्हाला युनिव्हर्सल पोज दिसला तुम्हाला युनिव्हर्सल पोज. भावांनो आपण ज्योतिबा आलो, ठीक आहे. आणि इथं आपल्याला निलंताई भेटल्यात आणि त्यांचा फोन बघा एकदा कुठला नाही का, 17 प्रो मॅक्स आहे भाई. माझा 14 प्रो आहे, त्यांच्याकडे 17 प्रो मॅक्स आहे. त्यांनी आपली आयडी विचारली आणि त्यांनी फॉलो केलं, मी त्यांना फॉलो बॅक नक्की करू. आपलं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहे. तर आपण नॉनस्टॉप जायचं की थांबत जायचं हे अजून काय माहित नाही मला, पण आता मी जर थांबलोच तर तुम्हाला दाखवल. पण नॉनस्टॉप गेलं तर किती वेळ लागेल हे मी नक्की सांगेल तुम्हाला. माणसापेक्षा जनावर जास्त भोसडीच झालेत. मी गाडी चालवतो गपचूप, समोर 2 म्हशी चालल्या होत्या, एका म्हशीने गाडीकडे बघितलं, ती थांबली आणि डायरेक्ट रोडच्या मध्ये आडवी फिरली बाई. लय अवघड किस्सा आहे लय. बरं लवकर ब्रेक मारला मी, माझं सगळं सामान गाडीतलं पुढं आलं, पण गाडी थांबली. आता मशीनी काम केलं असतं माझं. आता चालू झालेला पाऊस आणि जरा जास्त जोरात आहे. कॅमेरामध्ये तुम्हाला समोर दिसतंय, पण मी ज्या डोळ्याने बघतो नाही तर मला काही दिसत नाही पुढचं, कारण पाऊस जरा जास्तच जोरात आहे. आता वायपर ऑटोमॅटिकवर सेट आहेत, त्याच्या इंटेन्सिटीवरनं तुम्हाला कळलं की पाऊस किती जोरात असेल. म्हणजे आमचा जो प्लॅन होता की आम्ही 4-5 तासांमध्ये घरी पोहोचू शकतो, त्याच्यावर तो आता फिरलेला आहे बाई. आम्हाला 7-8 तास किंवा त्यापेक्षा जास्त पण लागू शकतो, कारण आता कराडचा जो ब्रिज आहे तो बंद आहे. काय विषय काय माहिती, पण तो बंद असल्यामुळे आता मोकार ट्रॅफिक लागेल आणि ट्रॅफिकमध्ये इथं फिक्स 1.5 तास जाणार फिक्स. आता आपण थांबलेलो गाडीचे फोटो काढायला थोडेसे, आणि फोटो काढण्याचं कारण एकदम सिंपल आहे बाई, हा व्ह्यू मस्त व्ह्यू आणि गाडी पण लय भारी दिसते. माझी थोडीशी मळलेली आहे ती, पण ठीक आहे ना, चालतंय बाई, मस्त येतो व्हिडिओ. ऍक्सिडेंट झालाय भाई, बापरे, कार्यक्रम लागला गाडीच. टाटा टँगो. आता आपण चालवतोय कराडच्या ब्रिज वरती. सकाळी येताना आम्हाला ब्रिज बंद होता,
त्यामुळे आम्हाला जायला थोडासा लेट झाला. पण आता ब्रिज ओपन आहे आणि चांगला आहे ब्रिज, मोठा आहे भरपूर. आता काय माहिती टिकतोय का पडतोय, पण ठीक आहे, सध्या चांगला वाटतंय मला. या ब्रिजचा मेन फायदा असा आहे की कराडमध्ये जे ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनमुळे जे ट्रॅफिक लागलं होतं ना, डायरेक्ट स्किप झालं ते. त्यामुळं वेळ लय वाचतो बाई. नाही तर इथं जर अडकलं ट्रॅफिकमध्ये तर मिनिमम 1 तास गेलाच समजायचं, मिनिमम. आय टेक माय वर्ड्स बॅक गाईज, कारण मी जे बोललो की ट्रॅफिक स्किप झालंय, इथं मोकळा ट्रॅफिक आहे. हा हायवे कधी चेंज होईल असं वाटत नाही मला. मी जस्ट बोललो होतो की ट्रॅफिक लागणार नाही, तर ट्रॅफिक लागलेलं आहे. आणि आता लोक डायव्हर्जनचा यूज करतात, सर्व्हिस रोडने घुसत आहेत. मी पण स्मार्टनेस दाखवणार, मी पण तिकडेच घुसणार, कारण इथं पुढे गेलो तर मग गर्दीत मोकळा अडकल मी. तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो मी. तर हे बघा ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक. मस्त स्लीपिंग मोड आहे भाई, दारू पिऊन फकाट व्हायचं.